नमस्ते फ्रेंड्स. तर आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा. तर बाजारात भरपूर प्रमाणात गाजर उपलब्ध आहे. त्यामुळे अगदी लालसर असे ताजे गाजर बाजारातून आणायचे आहेत आणि त्याचा छान असा गाजरचा हलवा करायचा आहे. चला तर मग आज मी भरपूर अशा टिप्ससोबत तुम्हाला गाजरचा हलवा कसा करायचा ते सांगणार आहे. तर सर्वात आधी अशा प्रकारचे गाजर घ्यायचे आहेत. मस्त असे लालसर आणि ताजे गाजर घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे जास्त बारीक गाजर न घेता अशा प्रकारे मीडियम घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे त्याची साल काढून घ्यायची आहे. अगदी अलगद ही साल काढायची आहे आणि नंतर हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि हे धुवून झाल्यानंतर किसनीने छान असा याचा किस करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारचे मीडियम आपल्याला गाजर घ्यायचे आहे. तुम्ही जर अगदी बारीक गाजर घेतले तर त्याला गोडवा कमी असतो, त्यामुळे साखर भरपूर टाकावी लागणार आहे. आणि जास्त जाड गाजर घेतले तर त्या जाड गाजरांमध्ये पिवळसर भाग असतो, तो थोडासा कमी गोड असतो, त्यामुळे त्यालाही साखर जास्त लागणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचे मीडियम गाजर घ्यायचे आहेत. तर गाजर किसून झाले आहेत आणि मी थोडेसे काजू बदाम खलबत्त्यात घालून कुटून घेत आहे. तुम्ही त्याचे बारीक तुकडे केले तरीही चालणार आहे. काजू बदामही कुटून झाले आहेत. आता आपण हलवा बनवायला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी एक कढई गॅसवर गरम करून घेतली आहे आणि त्यात मी जवळपास 2 चमचे तूप टाकलं आहे. हे तूप घट्ट असल्यामुळे मी 1च चमचा टाकला आहे. जर पातळ तूप असेल तर तुम्ही 2 ते 3 चमचे टाकायचे आहे. आणि नंतर हा गाजराचा किस व्यवस्थित असा या तुपात टाकून परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. अशा प्रकारे कलर चेंज झाला की समजावं गाजर छान असं परतलं गेलेलं आहे. हे गाजर परतत असताना अगदी मंद आचेवर 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचं आहे. छानपैकी परतलं गेलं की त्यात आपण दूध टाकायचं आहे. तर लक्षात ठेवा, हा गाजराचा किस आपण कढईत छान असा परतून घेतला आहे, त्यामुळे दूध टाकताना त्यात गरमच दूध टाकायचं आहे, जेणेकरून ह्या दोघांचं टेम्परेचर व्यवस्थित असं मॅच होणार आहे. त्यामुळे दूध फाटण्याची शक्यता राहणार नाही. हे बघा, हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हा गाजरचा हलवा बनवताना अगदी मंद गॅसवर आपल्याला हा बनवायचा आहे. जर तुम्ही गॅस फुल केला तर हा गाजरचा हलवा जळणार आहे आणि तो व्यवस्थित शिजणारही नाही. तर अशा प्रकारे थोडा वेळासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे आणि याला छान उकळवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात, हे छान असं शिजायला सुरुवात झालेली आहे आणि दूधही छान असं उकळत आहे. 1-2 मिनिटांनंतर अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून ही प्रोसेस 2 ते 3 वेळा करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हे झालं की नंतर मी वाटीभर साखर टाकून घेत आहे. आता यात साखर किती टाकायची हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. जर गाजर बऱ्यापैकी गोड असतील तर तुम्हाला साखर कमी लागणार आहे आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त ही साखर करायची आहे. तर अशा प्रकारे हेही मी मिक्स करून घेतलं आहे आणि पुन्हा हे छान असं शिजवून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे छान असं याला पाणी सुटलेलं आहे. साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. तर अशा प्रकारे यात आपल्याला पाणी टाकायची गरज येणार नाही. तर तुम्ही बघू शकतात, एक 5 ते 7 मिनिटांनंतर हे छान असं शिजलेलं आहे आणि अगदी थोडंसं दूध यात शिल्लक राहिलेलं आहे. तर अशा प्रकारे हे झालं की त्यात आपण वेलची टाकायची आहे. शक्यतो यात कुटून टाकलेली वेलची टाकायची आहे, जेणेकरून छान अशी टेस्ट वेलचीची या गाजरच्या हलव्याला येणार आहे. आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे दुधावरची साय आपण यात टाकायची आहे. कुठल्याही प्रकारे आपण खवा किंवा मग मिल्क पावडर टाकतो, तर हे प्रत्येकाच्याच घरात उपलब्ध नसतं, त्यामुळे आपण ते अवॉइड करणार आहे. आणि त्यालाच पर्याय म्हणून अशा प्रकारे 1 वाटी दुधाची मलाई आपण यात टाकायची आहे, जेणेकरून छान अशी टेस्ट ह्या गाजरच्या हलव्याला येणार आहे. आणि हे मिक्स करून व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे शिजतं आहे तोपर्यंत आपण काजू बदामाचे काप फ्राय करून घेऊया. तर अशा प्रकारे मी एका भांड्यात तूप गरम केलं आहे. तूप व्यवस्थित गरम झालं की त्यात काजू बदामाचे तुकडे टाकून घ्यायचे आहे आणि ते थोडेसे लालसर होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता, तूप कडक तापलेलं आहे आणि मी गॅस बंद करून हे छान असे तुपात परतून घेत आहे. अशा प्रकारे छान असे हे परतून झाले. जो आपण हलवा बनवला आहे त्यात हे टाकून घ्यायचे आहेत. आता परफेक्ट अशी ही रेसिपी तयार झालेली आहे. तर अगदी थोडंसं दूध यात शिल्लक आहे. त्याचप्रमाणे आपण काजू बदामाचे कापही तळून त्यात टाकलेले आहेत आणि हे सर्व मिक्स करून देत आहे. आणि पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटासाठी छान असं हे शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात, अगदी परफेक्ट असा हा गाजरचा हलवा तयार झालेला आहे. आणि
अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने हा हलवा तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकतात कलरही अगदी मस्त आलेला आहे. त्याचप्रमाणे अगदी घरातल्या साहित्यात आपण हा बनवलेला आहे. चला तर मग तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. नमस्कार.